नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। गोंडेगाव पुनर्वसनाचा मुद्दा 1994 पासून रखडलेला असून वेकोली प्रशासन, खासदार, आमदार, जनप्रतिनिधी या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी शासन प्रशासन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण करून नाराजगी व्यक्त करत आपली प्रतिक्रिया देऊन तात्काळ मागण्या सोडवण्याची मागणी केली आहे। त्याचा महाराष्ट्र 24 न्यूज करिता ऋषभ बावनकर कन्हान। WCLच्या ह्या डम्पिंगमुळे आपल्याला त्रास कोणता आहे? हे पहा, WCLच्या उत्पादनामुळे गावाला एवढा मोठा धोका आहे की यांची ब्लास्टिंग एवढी तीव्र होते की गावातील कांदेबा संपूर्ण घरे असे हादरतात की घरातील कांदेबा, भांडी कुंडी, सामान, डबे हे सारे पडते। कायद्यानुसार यांची ब्लास्टिंग ज्या कांदेबा लिमिटमध्ये व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमसे कम 3 ते 4 पटीनं जास्त होऊन राहिली आहे। दुसरी गोष्ट, यांच्या ह्या कांदेबा डम्पिंगच्या कामामुळं यांच्या डस्ट, हे कांदेबा जडीत लाकड, जडीत डस्ट असा गावाच्या भोवतालच्या डम्पिंगमध्ये आणून सने कांदेबा फेकतात आणि तो पूर्ण धूर संपूर्ण गावामध्ये जातो। आज गावाची स्थिती अशी बनवून टाकली की काय म्हणते बा, यांनी जसं कांदेबा विहिरीमध्ये मेंढक राहतो ह्या पद्धतीची बनवून ठेवली। आणि एवढं आंदोलन, हे सारे मुद्दे इतक्या वर्षापासून 1994 पासून आम्ही भांडून राहिलो, लेकिन याच्यावर सरकार, शासन, प्रशासन सगळे कांदेबा कुंभकर्णाची झोप झोपून राहिली। याच्यावर कोणाचीच लक्ष नाही। आता चुनावाला सारे नेते सगळे येऊन सनेने आपले आपले मुद्दे कांदेबा झाकून चालले जाते, जनतेला कांदेबा चॉकलेट देऊन सने निघून जाते। आम्ही हे करून ते करून, लेकिन आजपर्यंत आमच्या गोष्टीच्या समस्या कोणत्याच नेत्यानं कोणत्याच अधिकाऱ्यानं कांदेबा निवारा लावला नाही। याकरता आम्ही जनतेची एवढी मागणी आहे की या समस्येवर गव्हर्नमेंटनी, शासन प्रशासनाने लवकरात लवकर दखलंदाजी घ्यावी किंवा यानंतर जनता काय करीन हे जनतेच करावं। काय मागणी आहे तुमची शासनाकडून? शासनाला आमची मागणी अशी आहे की 1994 पासून आम्ही जो लढाई लढून राहिलो आणि या लढाईमध्ये काही अधिकारी, काही नेते आणि काही दुनियाचे कांदेबा, सारी पब्लिक येऊन गेली आहे, पुऱ्या भारताचे कांदेबा। तरीही आमच्या 1994 पासून हा मुद्दा कधीच सॉल्व्ह झाला नाही। करिता शासनाची आमची एवढीच मागणी आहे की आमचा मुद्दा कुठं रगडून बसलेला आहे, या रखडलेल्या मुद्द्याला जांच करून, उच्चस्तरीय जांच करून हा मुद्दा आमच्या मार्गी लावावा, एवढीच आमची मागणी आहे। जर मागणी पूर्ण नाही होत तर याच्या जो प्रोसिजर चालू आहे, याच्या प्रोसिजरची उच्चस्तरीय CBI, ED ज्या बी काही शासनाच्या उच्चस्तरीय शाखा आहेत त्या शाखेनुसार यांच्यावर कांदेबा जांच बसवून सन्याने ह्या मुद्द्याच्या कांदेबा निराकरण करावं, बस एवढीच। या संदर्भात शासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे? वेकोली अंतर्गत येणाऱ्या जे बी कंत्राटी कंपनी आहे, प्रायव्हेट कंपनी, खाजगी कंपनी, याच्यामध्ये गोंडेगाव नागरिकांना 100% नोकरी देण्यात यावी प्रायव्हेट कंपनीमध्ये। याच्या WCLचा GR पण आहे, ज्याच्यामध्ये 100% नोकरी, रोजगार देण्यात येत आहे। पण WCL देत नाही। WCL देत नाही। या लोकांनी 2007 पासून चालू केली आहे। 2007 मध्ये या लोकांनी पुनर्वसन प्रक्रिया चालू केली आणि 2012ची पॉलिसी आम्हाला यांनी दिलेली आहे। परंतु या लोकांनी 2012ची पॉलिसी न देता यांनी आपसी खरेदी विक्री चालू केलेली आहे आणि पॉलिसीपासून आम्हा गोंडेगाव वासियांना वंचित करून यांनी हे लोक रजिस्ट्री करून लिखित घेतात। WCLवाले काय लिखित घेतात, इंग्लिशमध्ये राहते। आम्ही गावकरी लोक, आम्हाला इंग्लिश काही समजत नाही, पॉलिसी पण त्यांची इंग्लिशमध्येच आहे, तर त्यांच्यातली काही आम्हाला माहिती नाही आहे। तर आमचे मुख्य सरपंच राहतात, त्यांनीसुद्धा आम्हाला बरोबर माहिती दिलेली नाही आहे। आणि 2012मध्ये जो प्लॉट वाटप झाला होता त्याच्यामध्ये बी गोल झालेला आहे। ह्या साऱ्या गोष्टीसाठी इन्क्वायरी बसू शकते। तर माझे म्हणणं असं आहे की हा पुनर्वसनाच्या 800 करोडाचा प्लान आहे, तर याच्यावरती ED नाही बसू शकत काय, असं आमच्या गावकऱ्याचं म्हणणं आहे की जर आम्ही गलत आहो तर ठीक आहे, पण हा 800 करोडाचा पुनर्वसन होऊन राहिलेला आहे, तर या गावामध्ये काहीतरी ED बसवा अशी आमची गावकऱ्यांची इच्छा आहे। आणि चौकशी बसून सनेनी आम्हाला न्याय द्या, एवढी आमची मनापासून इच्छा आहे। बस एवढंच बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तुमचं काय म्हणणं आहे? 1994 पासून
जिल्हाधिकारी साहेब नागपूर यांच्या हस्ते WCL गोंडेगाव प्रोजेक्टसाठी एलॅक्ट आणि CB ॲक्ट या कायद्याद्वारे WCLला कलेक्टर साहेबांकडून जमीन हस्तांतरित करण्यात आली. परंतु आतापर्यंत 29 वर्ष पूर्ण झाले असूनसुद्धा पण शेतकरी लोकांना नोकरी देण्यात आलेली नाही. WCL वेळोवेळी आम्हाला टाळाटाळ करते आणि कायदे सांगून नोकरी देण्यात येत नाही. त्यांचं म्हणणं आहे की जमीन कमी असल्याकारणाने आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही. पण WCLने बहुतांश प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कमी जमिनीवर सुद्धा नोकरी दिलेली आहे. आमची पण मागणी हेच आहे कास्तकारांची की आम्हाला बाकीच्या तुम्ही शेतकरी लोकांना नोकरी दिलेल्या तेवढ्या शेतजमिनीवर आम्हाला पण नोकरी देण्यात यावी. आणि तहसा क्रमांक 13 येथील इंदरखानीच्या दक्षिणेकडले जे उर्वरित शेतजमीन आहे 112 हेक्टर, ही जमीन WCLने घेण्यात यावी, जेणेकरून त्या शेतकरीचा मार्ग मोकळा होईल आणि इथून शेतकरी त्यांची समस्या सुटेल, जेणेकरून त्यांना येण्या जाण्यास कोणतीही दीर्घकाळ समस्या होणार नाही. जुने गोंडेगाव वस्तीमध्ये किती वर्षापासून राहता? पिढून पिढी चालू आहे साहेब. लहानपण माझ्या दाजीचं लहानपण सर्व इथंच गेलं आहे. काही पिढून पिढी चालू आहे ते मी राहून काही सर्वे वगैरे झाला होता? काही सर्वे झाला, पटवाडीने केला होता, माझ्या दुकानाचा केला होता, माझा केला होता. दुकानाची फोटो घेतली होती. तरी अजून प्लॅट मिळाला नाही साहेब. सरकारकडून काय मागणी आहे? सरकारकडून माझी हेच मागणी आहे की मला प्लॅट पाहिजे. माझं जे मकान आता प्लॅट भेटला आहे, मला सर्वात लास्टला भेटला आहे धुऱ्याला लागून. मला दुकानदारी करणं आहे, माझे लहान मुलं आहेत का, मला धंदा करून त्यांना जगवायचा आहे ना, पोट भरायचं आहे का. असं जो WCL सर्व्हिस आहे मला असं काही आहेच नाही ना. आणि अवलंबून मुलावर किंवा पण तर एकच मुलगा आहे हा, बुडाबुडी आम्ही उद्या तो देते किंवा नाही देत हां का, याच्याकडे आपण उम्मीद करू शकत नाही ना. गोंडेगाव पुनर्वसनाचा मुद्दा काय? मी तुळशीराम पाटील, राहणार गोंडेगाव. असे सांगत आहोत की आमच्या गावात बागायती व जिरायती शेती होती. त्या शेतीमध्ये आम्ही वर्षभर रोजगार उपलब्ध करून आम्ही आमची व आमच्या कुटुंबियांची उपजीविका चालवत होतो. कालांतराने इथं गोंडेगावात 2 खदानी कोळशाच्या खाणी खुलल्या आणि आमच्या गावालगतच्या गावाची सुमारे 2000 एकरपेक्षा जास्त जमीन खरेदी केली. त्यामध्ये 2 खदानी खोलल्या आणि आमच्या गावाच्या जवळ नैसर्गिक नाले तोडून काय म्हणते ओबीडमची माती आणून टाकली. नैसर्गिक नाले तोडून कृत्रिम नाले बनवले. आमच्या जीवाला जीवितहानी, वित्तीय हानी व आर्थिक नुकसानचा धोका निर्माण केला. मात्र आजपर्यंत आम्हाला रोजगार दिला नाही. ज्यांची शेती घेतली त्या शेतमालकांना किंवा त्यांच्या आश्रितांना रोजगार दिला, तर काही शेतमालकांना त्याच्या आश्रितांना नोकरीत समाविष्टसुद्धा नाही केला. परंतु शेतमजुरांना तर आजपर्यंत त्यांना नोकरीत समाविष्ट केल्यानं रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. नाही आमच्या पुनर्वसन आमचं घर घेत असताना बी आम्हाला ना रोजगार उपलब्ध करून दिला, नाही उचित मोबदला दिला, नुकसान भरपाई नाही दिला. शासनाकडून तुमची काय मागणी आहे? बस शासनाकडून आमची एकच मागणी आहे की वेकोलीची खरेदी विक्रीची प्रक्रिया आम्हाला मंजूर नाही, वेकोलीची पॉलिसी मंजूर नाही. आम्हाला शासनाच्या पॉलिसीनुसार योग्य निवाडा देण्यात यावा, रोजगार उपलब्ध करून द्यावा, उचित मोबदला द्यावा, सोलॅटियम द्यावा, नुकसान भरपाई द्यावा, मिनिमम ॲग्रिकल्चर वेज द्यावा 715 दिवसाचं पूर्ण बाधित असल्यामुळे. हीच माझी मागणी आहे. ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.